फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होतील। या परीक्षेत गैरप्रकार होणाऱ्या शाळांची तसंच संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करावी अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटनेने केली आहे। या मागणीचं निवेदन शालांत परीक्षा मंडळाच्या कोल्हापूर विभागाला देण्यात आलं। 10वी-12वी परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शालांत परीक्षा मंडळानं तयारी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून सर्व शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचं बंधनकारक करण्यात आले। मात्र अनेक शाळांनी आर्थिक टंचाईचं कारण दाखवून या प्रस्तावाला विरोध केलाय। या पार्श्वभूमीवर आज युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटनेनं शालांत परीक्षा मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सचिव सुभाष चौगले यांना निवेदन दिलं। ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी होतील त्यांची मान्यता रद्द करावी, सीसीटीव्ही बसवण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा अशा मागण्या केल्या आहेत। फिरोज सरगुर यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राजू थोरवडे, शेखर वडणगेकर, साजिद गडवाले, सौरभ कदम, गौरव पोवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।